एक पॉईंट अजून याच्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं. इथे आपण आलो होतो बघा. मागच्या व्हिडिओमधलाच हा पॉईंट कंटिन्यू करतोय मी. छोटासा पॉईंट आहे, त्याच्याशी संबंधित आहे. ॲप्लिकेशन ऑफ एसी टू प्युअर इंडक्टर. एसी व्होल्टेज अप्लाइड टू प्युअर इंडक्टर. याच्यामध्ये आपण इथे आलो होतो बघा. आय इज इक्वल टू E0 अपॉन ओमेगा एल साइन ओमेगा टी मायनस फाय. ह्या फॅक्टरला आपण काय नाव दिलेलं आहे? पीक करंट. याला काय म्हटलेलं आहे? पीक करंट. I0 इज इक्वल टू E0 अपॉन ओमेगा एल. तुम्ही ऑब्झर्व केलं तर याचे डायमेन्शन्स कोणाचे येत आहेत? रेजिस्टन्स येत आहेत. याचे डायमेन्शन्स कोणाचे येत आहेत? रेजिस्टन्सचे. आणि हा जो रेजिस्टन्स असतो दॅट इज कॉल्ड अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर. हे बघा इथे लिहिले बघा. द अपोजिंग नेचरला आपण काय म्हणतो? रेजिस्टन्स ऑफ इंडक्टर कोणाला? टू फ्लो ऑफ द अल्टरनेटिंग करंट इज कॉल्ड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. याला XL, याला काय म्हटलं तर XL, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. पुढे येतो सिम्बॉल आपल्याला. सो I0 इज इक्वल टू E0 अपॉन ओमेगा एल. करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन दिस पॅरामीटर. हा पॅरामीटर काय? अपोजिशन. अपोजिशन म्हणजेच काय? रेजिस्टन्स. कोणाचा रेजिस्टन्स? इंडक्टरचा रेजिस्टन्स ओमेगा एल. ओके. ओम्स लॉनुसार तो काय आला? त्याचा रेजिस्टन्स आला. E0 अपॉन I0 काय? R. जर आपण कम्पेअर केलं तर हा आपल्याला काय देतो? R देतो. पण R कोणाचा देतो? रेजिस्टरचा नाही, इंडक्टरचा R देतो. त्यामुळे ओमेगा एलला काय म्हटलं जातं? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ इंडक्टर. आणि त्याचं नाव आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि सिम्बॉलिकली त्याचा जो आहे तो XL. XL काय इंडिकेट करतो? दिस इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे इंडक्टरचा रेजिस्टन्स किंवा इंडक्टरचं अपोजिशन. याचे डायमेन्शन काय असतील? तुमचे रेजिस्टन्सचे डायमेन्शन असतात. XL इज इक्वल टू ओमेगा एल इज इक्वल टू. ओमेगा म्हणजेच काय घेतो आपण? आपण शिकलेलो आहे 2πf. ओमेगा बेसिक फॉर्म्युला काय? ओमेगा इज इक्वल टू 2π/t. हे बघा, ओमेगा काय असतो आपला? 2π/t. किंवा t इज इक्वल टू काय आपला? 2π अपॉन ओमेगा. आणि 1/t म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी. त्याला n घेतो किंवा f घेतो. आता आपण इथे n ऑलरेडी वापरला म्हणून आपण f घेतो. सो ओमेगा इज इक्वल टू काय येतं? 2πf फ्रिक्वेन्सी. सो ओमेगा इज इक्वल टू 2πfl. ओके. वेर f इज फ्रिक्वेन्सी ऑफ AC सप्लाय. इंडियामध्ये आपली ती AC सप्लायची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज. किती आहे ती? 50 हर्ट्ज. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर DC सर्किटचा जर विचार केला तर DC म्हणजे काय? मी तुम्हाला सिम्बॉलिकली सुरुवातीच्या व्हिडिओ दाखवले बघा. DC आपण याला म्हणतो डायरेक्ट करंट सोर्स. फ्रिक्वेन्सी काय? 0. आणि हा AC, याला फ्रिक्वेन्सी असते. ओके. सो DCला फ्रिक्वेन्सी किती आहे? 0. हे जर मी 0 इथे टाकलं तर ही टर्म काय झाली? 0. XL इज इक्वल टू काय झाला? 0. ओके. सो याचा अर्थ काय? इट डज नॉट ऑफर अपोजिशन किंवा रेजिस्टन्स टू DC. DCला हे अपोज करत नाही. म्हणजे याचा अर्थ अपोज करत नाही म्हणजे काय? DC पास करतो. DC काय करतो? पास करतो. बट इट ब्लॉक AC. पण तो कोणता? हाय फ्रिक्वेन्सीचा AC काय होतो? बघा ना, इथे जर F ची व्हॅल्यू जर जास्त असेल तर XL जास्त असेल. XL जर जास्त असेल तर अपोजिशन जास्त असेल. F ची व्हॅल्यू जास्त म्हणजे F आहे, फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे तो कोणता सोर्स झाला? AC सोर्स झाला. म्हणजे याचा अर्थ तिथे अपोजिशन जास्त झालं म्हणजे तो ACला काय करतोय? अडवतोय, ब्लॉक करतोय. बट इट ब्लॉक AC. आणि DCला काय होतंय? ही व्हॅल्यू 0 आहे म्हणजे F 0 झाला. DC साठी F काय असतो? 0. XL काय झाला? 0. XL 0 म्हणजे अपोजिशन काय झालं? 0. अपोजिशन नाही म्हणजेच काय करतोय? पास करतोय. याचा अर्थ तो DCला पास करतो आणि ACला ब्लॉक करतो. लक्षात घ्या. ओके. आणि मग पुढच्या याच्यामध्ये आपण ओके हे आर्टिकल पण याच्यात आपण ऍड करू. ऍप्लिकेशन ऑफ AC व्होल्टेज टू कपॅसिटर. हे बघा, AC व्होल्टेज अप्लाइड टू कपॅसिटर. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला हे तसे कॉन्झिक्युटिव्ह 3 आर्टिकल्स आहेत. ऍप्लिकेशन ऑफ AC टू रेजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर. म्हणजे AC व्होल्टेज अप्लाइड टू इंडक्टर, रेजिस्टर आणि कपॅसिटर. अजून आपल्या त्यातले 2 झालेत. आता AC व्होल्टेज अप्लाइड टू कपॅसिटर सिंपल आहे. कन्सिडर यू कॅन से कपॅसिटर ऑफ कपॅसिटन्स C कनेक्टेड टू AC सोर्स ऑफ EMF E इज इक्वल टू E0 sin ओमेगा t. आपण त्याच फॉर्मॅटने पुढे जाणार आहे. ॲज इट इज कनेक्टेड टू द सोर्स, इन्स्टंटेनियस करंट विल फ्लो थ्रू द सर्किट्स. आणि करंट फ्लो झाल्यामुळे याच्या अक्रॉस काय मिळेल आपल्याला?
पोटेन्शियल डिफरन्स मिळेल. सो PD डेव्हलप्ड अक्रॉस इट. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये शिकलेलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स जो आपण कॅपॅसिटरसाठी घेतो तो काय घेतो, Q इज इक्वल टू CV. काय घेतो आपण, Q इज इक्वल टू CV. बघा, सो करंट पास होते म्हणजे याचा अर्थ काय होईल, चार्ज विल डिपॉझिट ऑन कॅपॅसिटर, प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर. समजा तो चार्ज किती डिपॉझिट झाला आहे, Q. किंवा सपोज Q इज अ चार्ज ऑन द कॅपॅसिटर ॲट एनी इन्स्टंट टी. सो V इज इक्वल टू Q बाय C. हे आपण कुठे शिकलोय, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. कुठे शिकलोय, V इज इक्वल टू Q बाय C. त्यामुळे Q इज इक्वल टू काय येईल तुमचा, CV. Q इज इक्वल टू काय येईल तुमचा, CV. बट आपण ह्या चॅप्टरमध्ये V काय घेतोय, EMF घेतोय. V काय घेतोय, व्होल्टेजच्या ऐवजी इथे EMF, म्हणून इथे सिम्बॉल काय येईल, V च्या ऐवजी इथे E. सो Q इज इक्वल टू CE. V इज इक्वल टू E रिप्लेस केला आपण ते. नाव द इन्स्टंटेनियस करंट इन द सर्किट इज, साधा आहे. व्हॉट इज करंट, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो I इज इक्वल टू dQ बाय dt. I इज इक्वल टू dQ बाय dt इज इक्वल टू ddt ऑफ Q ची व्हॅल्यू टाकतो. Q इज इक्वल टू काय, CE. Q इज इक्वल टू काय, CE. सो ddt ऑफ CE. कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर इज कॉन्स्टंट. कॅपॅसिटी कशी असते, कंडेन्सरची किंवा कॅपॅसिटरची कॉन्स्टंट असते. टेकन आउटसाइड. I इज इक्वल टू C dE बाय dt इज इक्वल टू C. E ची व्हॅल्यू टाकतो. E किती आपला, E0 sin ओमेगा टी. सो C ddt ऑफ E0 sin ओमेगा टी. E0 परत काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ EMF, पीक EMF कॉन्स्टंट असते. टेकन आउटसाइड. I इज इक्वल टू C E0 ddt ऑफ sin ओमेगा टी. बरं आहे. I इज इक्वल टू C E0. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस ओमेगा टी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी ओमेगा. डेरिव्हेटिव्ह, सो साइनचा कॉस आणि ओमेगा टीचा ओमेगा. I इज इक्वल टू, ओमेगाला पुढे घेतो, I इज इक्वल टू ओमेगा C E0 कॉस ओमेगा टी. I इज इक्वल टू ओमेगा C E0 कॉस ओमेगा टी. या ओमेगा सीला मी असे लिहू शकतो बघा, 1 अपॉन ओमेगा सी म्हणजेच ओमेगा सी. 1 अपॉन ओमेगा सी म्हणजे ओमेगा सी. I इज इक्वल टू E0 अपॉन 1 अपॉन ओमेगा सी. नाउ कॉस ओमेगा टी I can write sin omega t plus pi by 2. Sin pi by 2 plus theta cos theta. त्या फॉर्मॅटनुसार. सो I इज इक्वल टू E0 अपॉन 1 अपॉन ओमेगा सी साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. याच्यामध्ये ह्या टर्म्सबद्दल आपण सबस्टिट्यूट करणार आहे. तर मागच्या वेळी सारखंच जसं आपण इंडक्टरला केलं तसंच व्होल्टेज अपॉन हा जो पॅरामीटर आहे हा असतो अपोजिशन बाय कॅपॅसिटर टू दी फ्लो ऑफ करंट. मग याला आपण काय नाव देणार आहे, एक प्रकारचे हा अपोजिशन म्हणजे रेजिस्टन्सच झाला. म्हणजे व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स दॅट गिव्स करंट. सो आणि व्होल्टेज कोणतं आहे, पीक व्होल्टेज. त्यामुळे करंट कसं असेल, पीक करंट. सो I0 इज इक्वल टू E0 अपॉन 1 अपॉन ओमेगा सी. म्हणजे या पूर्ण टर्मबद्दल मी काय टाकतो, I0. मग इक्वेशन कसं होईल, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. इक्वेशन 2. परत नीट ऑब्झर्व करा, इथे पण आपल्याला काय करायचं आहे, EMF आणि करंट मध्ये फेज डिफरन्स आहे का ते चेक करायचं. तर आपल्या लक्षात काय येतं, येस. आपण बघा आपलं इक्वेशन 1 काय होतं, आपलं इक्वेशन म्हणतं बघा E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी म्हणजे ओमेगा टी प्लस काय, काहीच नाही, 0 आहे. बरं आहे, ओमेगा टी नंतर काय 0 येते. आणि इथे बघा I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. म्हणजे इथे परत काय आला, फेज डिफरन्स आला. इथे किती आला, फेज डिफरन्स. फेज डिफरन्स किती आहे, पाय बाय 2च आहे. जसं इंडक्टरमध्ये होतं तसंच इकडे पण पाय बाय 2 आहे. पण फरक लक्षात घ्या, इंडक्टरमध्ये इथे मायनस साईन होतं, इंडक्टरमध्ये काय होतं, तर मायनस साईन येतं. इथे काय, प्लस साईन आहे. म्हणजे याचा अर्थ फेज डिफरन्स पाय बाय 2. देर इज अ फेज डिफरन्स ऑफ पाय बाय 2 बिटवीन EMF अँड करंट. बट हिअर करंट इज लिडिंग. मागच्या वेळेस करंट लॅग बिहाइंड होतं. मागच्या वेळेस म्हणजे इंडक्टरमध्ये करंट काय होतं, लॅग बिहाइंड होतं. आणि कॅपॅसिटरमध्ये करंट काय, लिडिंगला आहे. सो ऑन कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 इट इज ऑब्झर्व्ड दॅट अल्टरनेटिंग करंट I लीड्स प्लस पाय बाय 2 ने लीड्स द अल्टरनेटिंग EMF बाय फेज अँगल पाय बाय 2. त्याचाच अर्थ काय, देर इज अ फेज डिफरन्स बिटवीन पाय बाय 2 बिटवीन I अँड E अँड I इज लिडिंग बाय फेज पाय बाय 2. फरक लक्षात घ्या. ओके, आता याचे जर आपल्याला ग्राफ काढायचा असेल, ग्राफ बघा कसा आहे तो.
तर फेज डायग्राम बघायची कशी आली. आपला बेसिक जो आहे तो E0 विथ इट मेक्स अँगल ओमेगा टी विथ एक्स ॲक्सिस. सो E0 त्याचं प्रोजेक्शन किती येतं E0 साईन ओमेगा टी वाय ॲक्सिसवर. बरं ना. आता इथे करंट लिडिंगला आहे त्यामुळे पुढे गेलेलं आहे बघा. इकडे करंट पुढे गेलेलं आहे. किती लिडिंगला आहे π/2 म्हणजे 90 डिग्री. किती लिडिंगला आहे π/2 बघा I0. याचं प्रोजेक्शन जर काढलं तर ते प्रोजेक्शन काय येईल हे इथे वाय ॲक्सिसवरचं I0 हे वाय ॲक्सिसचं प्रोजेक्शन असतं I0 साईन ओमेगा टी. हे असतं एक्स ॲक्सिसचं I0 कॉस ओमेगा टी. हे जर काढलं असतं तर E0 कॉस ओमेगा टी. इथे काहीच गरज नाही आहे. इथे फक्त मूळ गोष्ट लक्षात घ्या. E0 ओके दिस इज अ पिक EMF, दिस इज अ फेजर फॉर EMF, दिस इज अ फेजर फॉर करंट. आणि या दोघांमधला जर अँगल पाहिला तुम्ही तर 90. आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळेस जर तुम्ही इंडक्टरची डायग्राम पाहिली तर I इकडे होता म्हणजे मागे होता. 90च होता पण मागे होता. म्हणजे त्यामध्ये करंट लॅग बिहाइंड होतं, मागे पडत होतं. इथे 90 डिग्रीज अँगल आहे, π/2 फेज डिफरन्स आहे पण करंट पुढे आहे. दिस वन I0. सो दिस इज फेज डायग्राम फॉर व्हॉट प्युअर कपॅसिटर. कोणासाठी डायग्राम ही प्युअर कपॅसिटरची. करेक्ट. आता जसं मागच्या वेळेस आपण बघितलं की अपोजिशन बाय इंडक्टर, त्याला आपण नाव काय दिलं होतं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तसं अपोजिशन बाय कपॅसिटर जो असतो त्याला म्हटलं जातं कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तो असतो XC. तो काय असतो XC. सो इक्वेशन 1 जर बघितलं तुम्ही मागच्या वेळेस आपण इथे बघितलं बघा I0 इज इक्वल टू व्हॉट E0 अपॉन 1 अपॉन ओमेगा सी. हा जो पॅरामीटर आहे हा अपोजिशन प्रोव्हाइड करतो कोणाचा कपॅसिटरचा. 1 अपॉन ओमेगा सी म्हणजे एक प्रकारचा तो काय झाला रेजिस्टन्सच झाला की नाही कपॅसिटरचा रेजिस्टन्स. ओम्स लॉनुसार तो R झाला बघा. ओम्स लॉनुसार तो काय येईल R येईल जर आपण कम्पेअर केलं दोन इक्वेशन तर. म्हणजे 1 अपॉन ओमेगा सी काय आहे इट रिप्रेझेंट्स दी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कपॅसिटर आणि त्याला काय म्हटलं जातं कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC. सो XC इज इक्वल टू काय असतो 1 अपॉन ओमेगा सी. ओमेगाची किंमत जर मी टाकली 2πf 1 अपॉन 2πfc. इथे रिलेशन XCचं आणि फ्रिक्वेन्सीचं इन्व्हर्स आहे लक्षात घ्या. XL मध्ये काय होतं XL इज इक्वल टू ओमेगा L इज इक्वल टू 2πfc म्हणजे XL इज प्रपोर्शनल टू F होता. डायरेक्ट रिलेशन होतं. फ्रिक्वेन्सीचं आणि XLचं रिलेशन कसं होतं डायरेक्ट होतं. इथे रिलेशन कसं आहे इन्व्हर्स आहे. त्यामुळे नेमकं उलटा इफेक्ट मिळेल. DC मध्ये काय होईल मग याचं DC सर्किटमध्ये आपली फ्रिक्वेन्सी किती असते 0 मग 1/0 इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ हा DC ब्लॉक करतो. कपॅसिटर काय करतो DC ब्लॉक करतो. दस कपॅसिटर ब्लॉक्स DC अँड पासेस AC ऑफ द हाय फ्रिक्वेन्सी. कारण F जेवढा जास्त असेल म्हणजे डिनॉमिनेटर जेवढा जास्त असेल तेवढा तुमचा XC काय होईल कमी होईल. इन्व्हर्स रिलेशन कमी होईल. कमी XC झाला म्हणजे अपोजिशन बाय कपॅसिटर काय होईल कमी होईल. अपोजिशन कमी होईल म्हणजे पास होईल. म्हणजे AC तो काय करतो पास करतो आणि DC काय करतो ब्लॉक करतो. हे महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवा. म्हणजे इंडक्टरमध्ये काय होतंय इंडक्टरमध्ये काय होत होतं DC पास व्हायचा AC ब्लॉक व्हायचा. इथे DC ब्लॉक होतो AC पास होतो. करेक्ट. या तिघांची जर एकत्र डायग्राम काढायची म्हटली तर आपल्याला अशी सुद्धा काढता येते. इन जनरल फेज डायग्राम ऑफ प्युअर रेजिस्टिव्ह प्युअर इंडक्टिव्ह अँड प्युअर कपॅसिटिव्ह सर्किट. बघा आता याचं जर पाहिलं आपण तर I आपण जर कॉमन घेतला अलॉंग एक्स ॲक्सिस I आणि I तर प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं प्युअर एक मिनिट हा ER पाहिजे. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं I आणि EMF इन रेजिस्टर फेज डिफरन्स 0 आहे ओव्हरलॅप होतात. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये इंडक्टरला आपण L वापरतो म्हणून L. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं फेज डिफरन्स π/2 आहे आणि लिडिंगला कोण असतं EMF म्हणून I पेक्षा वर दाखवलेला आहे π/2 EL. आणि इथे बघा कपॅसिटी सर्किटमध्ये EMF काय दाखवतो आपण EC. याच्यामध्ये EMF काय असतं लॅग बिहाइंड असतं म्हणजे करंट पुढे असतं कितीने π/2. हे बघा EC लॅग बिहाइंड बाय फेज π/2 कोणामध्ये कपॅसिटी सर्किटमध्ये. EL लीड बाय फेज π/2 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट करंट. आणि रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये काय झालं बोथ आर इन सेम फेज इन फेज नो फेज डिफरन्स सो ओव्हरलॅप. ओके.